नमस्कार, मी संकेत आवटे. गोल्ड जो आहे ना, तो डायरेक्ट 4,600 वरून पोहोचलाय ₹1,00,000. हो, 1995 ला गोल्डची प्राइस होती फक्त ₹4,600. ती आता जाऊन पोहोचली आहे ₹1,00,000. एवढी जबरदस्त ग्रोथ झाल्यानंतर नेमकं गोल्डमध्ये आता पुढे काय करायचं? हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडला असणार आहे. नेमकं सोन्यामध्ये चाललंय काय? गुंतवणूक करायची की काढून टाकायची? अजून एस-आय-पी करायची की नाही करायची? कोणत्या मार्गाने यामध्ये गुंतवणूक करायची? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. पहिला, सोनं का वाढतंय? नेमकं सोन्यामध्ये काय सुरू आहे याचा अंदाज मी तुम्हाला देतोय आणि काही मिनिटात सगळ्या गोष्टी आपण संपवतोय. लक्षपूर्वक बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कारण अशाच इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी फक्त तुमच्यासाठी बनवत असतो. सो बेसिकली पहिलं कारण हे आहे, की जागतिक अस्थिरता. जगामध्ये खूप जास्त अस्थिरता निर्माण झालेली आहे. मिडल ईस्टमध्ये तणाव वाढलेला आहे. युद्ध होत आहेत वेगवेगळ्या देशांच्या दरम्यान आणि यामुळे वेगवेगळ्या देशांच्या करन्सीवरचा विश्वास कमी होतो. एखाद्या देशाची करन्सी पर्चेस केली आणि अचानक त्या देशाविरोधात काहीतरी गोष्टी घडल्या किंवा त्या देशाची जी व्हॅल्यू होती ती ड्रॉप झाली तर डेफिनेटली माझं नुकसान होणार आहे. म्हणून प्रत्येक देश विचार करतो, की एखाद्या दुसऱ्या देशाच्या करन्सीवर डिपेंडंट राहायला नको, म्हणून गोल्ड बाय केलं जातं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे अमेरिकेचे व्याजदर. जर अमेरिकेचे व्याजदर बघितले आणि तिकडची जर महागाई बघितली, तर तुम्हाला दिसेल, की कुठेतरी कमकुवतपणा फेडरल रिझर्व्हच्या वेगवेगळ्या ॲक्शन्समध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळे डॉलर आपल्याला कमकुवत होताना बघायला मिळतोय. परिणामी सोनं त्याच्या तुलनेत अधिक आकर्षक बनतं कारण जगभरामध्ये व्यापार हे डॉलरमध्ये होतात. तिसरं आणि महत्त्वाचं कारण रुपयाचा दबाव. रुपया कंटिन्युअसली तुम्हाला क्रॅश होताना पाहायला मिळतोय आणि हा डॉलरच्या तुलनेमध्येही खाली जाणारा रुपया लोकांना गोल्ड अट्रॅक्टिव्ह मानण्यासाठी मजबूर करतोय. आणि चौथं आणि महत्त्वाचं कारण देशांतर्गत मागणी. देशामधून जसं आपल्याला गोल्डचे रेट वाढताना पाहायला मिळतायत, आपल्याला पाहायला मिळेल की बरेच लोकं दागिने पर्चेस करतायत, रॉ गोल्ड पर्चेस करतायत, म्युच्युअल फंड, ई-टी-एफ वेगवेगळ्या माध्यमातून हे पर्चेस करत आहेत. परिणामी सगळ्यांना वाटतं की गोल्डमध्ये जबरदस्त रॅली आलेली आहे. खरंच ही रॅली टिकून राहील का? किती मोठा गेम आहे? मी पुढे तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. पण यामध्ये प्रश्न निर्माण होतो, गोल्ड नक्की बाय कसं करायचं? आणि जर बाय केलेलं असेल तर ते विकायचं कुठे? यासाठी मी वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला सांगतोय आणि त्यातला बेटर कुठला आहे हे पण समजून घ्या. समजा फिजिकल गोल्ड तुम्ही पर्चेस करत असाल, नाणी पर्चेस करताय, एखादी चिप पर्चेस करताय, तर त्यामध्ये ते ठेवण्याची रिस्क थोडी आपल्याला निर्माण होते. त्यावर जी वगैरे लागू शकतो. हे चार्जेस एक्स्ट्रा जाऊ शकतात. थोडी रिस्क आहे, पण दागिने घेण्यापेक्षा कधीही फिजिकल गोल्ड पर्चेस केलेलं 100% उत्तम. कारण त्यावर मेकिंग चार्जेस नसतात, प्युरिटीचा कन्सर्न नसतो. 99.9 तुम्ही इकडून पर्चेस करू शकता प्युअर गोल्डच्या स्वरूपात. पण दागिना जेव्हा आपण पर्चेस करतो त्यावेळेला 22 कॅरेट, 20 कॅरेट, 18 कॅरेट बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरी असतात आणि तिथे परत विश्वास, अविश्वास या गोष्टी पुढे निर्माण होतात. डिजिटल गोल्ड. मी थोडंसं डिजिटल गोल्ड रिकमेंड करत नाही. डिजिटल गोल्ड तुम्ही म्हणाल, "अरे यार, सगळ्या गोष्टी ऑनलाईन घेणं म्हणजे डिजिटल गोल्डमध्ये येतात." बिलकुल नाही. डिजिटल गोल्डवर कुठल्याही प्रकारे सेबीचा किंवा आर-बी-आयचा नियंत्रण नसतं. परिणामी तिकडे काही दगाफटका झाल्यास, प्लॅटफॉर्मने तुमच्यासोबत काही दगाफटका केल्यास तुमचे पैसे अनाठायी बुडू शकतात. तिसरा ऑप्शन आहे गोल्ड ई-टी-एफ आणि म्युच्युअल फंड. हा सगळ्यात इम्प्रेसिव्ह आणि बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असेल तर त्या थ्रू तुम्ही ई-टी-एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड बाय करू शकता किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड स्कीम असते गोल्डची, डायरेक्ट तुम्ही ती बाय करू शकता. यामध्ये महत्त्वाचा फायदा काय आहे? तर म्युच्युअल फंड स्कीममध्ये बाय केल्यामुळे आपण त्यामध्ये एस-आय-पी लावू शकतो. एव्हरी मंथ थोडं-थोडं, डेली थोडं-थोडं बाय करू शकतो. जेव्हा गोल्ड डाऊन असेल तेव्हा तुम्ही व्हॅल्यू ॲड करू शकता. आपण दुकानदाराकडे जाऊन म्हणू शकत नाही, ₹1,000 गोल्ड दे. हे पॉसिबल नाहीये. बरं रोज जाऊन किंवा आठवड्याला जाऊन आपण ते पर्चेस करू शकत नाही. छोटे-छोटे कण आपण कुठे जमवून ठेवणार? हे पण पॉसिबल नाही. पण हे म्युच्युअल फंडमध्ये पॉसिबल आहे. बरं छोटीशी अमाउंट आपल्याला विथड्रॉ करायची आहे, तर इझिली आपण करू शकतो. ई-टी-एफमधून हे सेम आपण करू शकतो. सो दोनही सेम लेव्हलला आहेत. चौथा ऑप्शन आहे सॉव्हरन गोल्ड बॉन्ड. आता सॉव्हरन गोल्ड बॉन्ड बऱ्या प्रमाणात तुम्हाला सेकंडरी मार्केटमध्ये मिळतात. तुम्हाला जर प्रायमरी मार्केटमधून घ्यायचं असेल, जेव्हा आर लॉन्च करतो त्यावेळेला घ्यायचं असेल, तर तेव्हाच घ्यावा लागतो. नवीन गोल्ड बॉन्ड लॉन्च होत नाहीयेत, कारण ऑलरेडी गव्हर्नमेंट यामध्ये लॉस आलेलं आहे. पण आता सध्या तरी हा ऑप्शन अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला याला फॉलो करता येणार नाही. पण नेमकं गोल्ड भविष्यात पडू शकतं की वाढू शकतं, हे आपल्याला समजेल प्रत्येक देशाच्या रिझर्व्हजवरून. गोल्ड प्रमाणाबाहेर आपटू शकतं याच्यावर माझा विश्वास नाहीये, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जर जगभरातले साठे तुम्ही बघितले, तर सगळ्यात जास्त गोल्ड आहे यूएसकडे. 8,133 टन म्हणतोय मी. 1 टन म्हणजे 1,000 किलो. आपण काही ग्रॅममध्ये सोन्याची तुलना करत असतो. मी इकडे किलो नाही, शेकडो किलो नाही, तर मी टनात भाषा करतोय. एवढा मोठा रिझर्व्ह यांच्याकडे आहे आणि महत्त्वाची गोष्ट, गोल्ड ॲज अ पर्सेंटेज ऑफ टोटल रिझर्व्हज म्हणजे त्यांच्याकडे जे काही सगळे रिझर्व्हज आहेत, वेगवेगळे ॲसेट्स यामधले जवळपास 69% ते 76% फक्त गोल्ड आहे.
याचा अर्थ गोल्डला कुठलाही धक्का लागू नये अशी यूएसची इच्छा असू शकते, कारण मेजर पैसा त्यांचा गोल्डमध्ये आहे. जर्मनीकडे बघाल तर समवेअर अराउंड 3350 टन आहे. इटलीकडे 2451 टन, फ्रान्सकडे 2437 टन, रशियाकडे 2200-2300 टन आहे, चायनाकडे जवळपास 2300 टन, स्वित्झर्लंडकडे 1000 टन आणि इंडियाकडे 880 टन. भारतापेक्षा 10 पटीने जास्त अमेरिकेकडे सोन्याचे रिझर्व्हज आहेत. पण गोल्डमध्ये अचानक रॅली का आली? याच्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. सेंट्रल बँकनी डायरेक्ट 1082 टन 2022 मध्ये पर्चेस केलं, जे की 50 वर्षाचा एक उच्चांक आहे. गेल्या 50 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही बाईंग झालेलं नाही सेंट्रल बँककडून. अगेन 1037 टन 2023 मध्ये, तर 244 टन 2026 मध्ये. पण फक्त क्वार्टर 1 बद्दल बोलतोय. अजून पुढे 3 क्वार्टर आहेत. एवढ्या जबरदस्त प्रमाणात बाईंग होतंय. पण हे सगळं होण्यामागचं रिझन काय? तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, वेगवेगळ्या देशांचा वेगवेगळ्या देशांवरच्या करन्सीवर असलेला अविश्वास. त्यातच रशियाचा सगळ्यात मोठा म्हणजेच $300 बिलियन ची अमाउंट डायरेक्ट यूएसनी फ्रीज करून टाकली, त्याच्यावर कब्जा केला. मग डॉलरच्या स्वरूपात असलेले पैसे जर अमेरिकेने त्याच्यावर कब्जा केला असेल, फ्रीज केले असतील, तर मात्र वेगळ्या करन्सी होल्ड करण्याची मोठी रिस्क असू शकते. परिणामी वेगवेगळे देश विचार करतायत की वेगवेगळ्या देशांच्या करन्सी आपल्याकडे होल्ड कमीत कमी करायच्या. पण हे सगळं करत असताना जर तुम्हाला वाटत असेल की आता गोल्ड थांबणार नाही, कंटिन्युअसली वाढणार आहे, तर हा मात्र तुमचा गैरसमज आहे. त्याच्या मागची कारणं मी डायरेक्ट तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय. बघा, जुन्या काळात आपण जाऊ. 1995 पासूनचा डेटा माझ्या समोर आहे. 1996 मध्ये 10% गोल्ड वाढलेलं होतं, पण पुढच्याच वर्षी -8%. त्याच्या पुढच्या वर्षी 14% मायनस. पण सलग 2 वर्ष 4%, 3%ची ग्रोथ, 1-2%चा मायनस, पण अगेन कंटिन्युअसली 4-5 वर्ष तुम्हाला गोल्ड वाढताना पाहायला मिळालं. पण एवढा जुना डेटा पाहण्यापेक्षा मी थोडंसं तुम्हाला एका बेसिक लेटेस्ट 10-15 वर्षांच्या डेटावर घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला अजून चांगली आयडिया येईल. इथे तुम्हाला काही वर्ष कन्सिस्टंट ग्रोथ पाहायला मिळत असेल, म्हणजे 20% रिटर्न, 12% रिटर्न, 31% रिटर्न, 24, 19, 30 आणि 24 एवढी जबरदस्त ग्रोथ. पण या ग्रोथ नंतर कुठेतरी तो शांत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सलग 3 वर्ष पुअर परफॉर्मन्स. अगेन 13% रिटर्न, पण 2% मायनसमध्ये रिटर्न आपल्याला पाहायला मिळतायत. पण त्यानंतर मात्र कुठेतरी 5, 14, 35%ची ग्रोथ. अगेन 3% मायनस. मग फक्त 8% एका वर्षी ग्रोथ. पण इथे 14 आणि 28%ची ग्रोथ ऑलरेडी पाहायला मिळाली आहे. अगेन 2025 मध्ये सुद्धा जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळाली आहे. पण 2026 मध्ये मात्र कुठेतरी गोल्ड कन्सॉलिडेशन असा एका रेंजमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण काय? जर गोल्डचा तुम्ही हिस्टॉरिकल परफॉर्मन्स बघितला, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही आकडेवारी खूप सुंदर वाटते. 4,600 वरून 10 ग्रॅमचा रेट 1995 पासून आजपर्यंत 1 लाखावर गेला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याचा जर सीएजीआर तुम्ही कॅल्क्युलेट केला, अॅन्युअल कंपाउंडेड ग्रोथ, तर तुम्हाला पाहायला मिळेल की 10%चीच ग्रोथ झालेली आहे. इन शॉर्ट, जेव्हा एक सडन स्पाइक येतो, मार्केटमध्ये हेवी ग्रोथ होते, त्याच्यानंतर रेंज बाउंड मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते, कन्सॉलिडेशन पाहायला मिळतं किंवा एक छोटा डाउन ट्रेंड पाहायला मिळतो. मागे जे तुम्हाला अग्रेसिव्ह रिटर्न मिळालेत, त्याला कुठेतरी स्क्वीज करणं किंवा एव्हरेज आउट करणं, हाच त्याच्या मागचा इंटेन्शन असतो. म्हणजे गोल्ड हा हेजसाठी उत्तम आहे, पण अग्रेसिव्ह बाईंगसाठी बिलकुल नाही. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 ते 20% दरम्यान डेफिनेटली तुम्ही गोल्ड ठेवू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल की 50, 60, 70, 80% गोल्ड रिझर्व्हज ठेवू मी टोटल पोर्टफोलिओमध्ये, तर मात्र तो अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. कारण जर एका देशाकडे गोल्ड रिझर्व्हज हेवी आहेत, तर तो त्या गोल्डच्या प्राइसना मॅनिप्युलेट करू शकतो. गोल्डच्या प्राइस अग्रेसिव्हली अप अँड डाऊन होऊ शकतात, जर एखाद्या देशाने मोठ्या मनावर घेतलं तर. पण स्वतःचं नुकसान करण्याचं डेफिनेटली इंटेन्शन कुठल्याही देशाचं नसेल. पण जर तो देश अडचणीत असेल, पैशाची टंचाई असेल, कर्जाच्या फेऱ्यामध्ये अडकला असेल, तर मात्र त्याला गोल्ड विकण्यापासून पर्याय नाही. जर सप्लाय वाढला, तर डिमांड त्या तुलनेत वाढणार नाही आणि परिणामी क्रॅश पाहायला मिळू शकतो, जे चित्र आता सध्या तरी मला समोर दिसत नाही. पण येणारी काही महिने किंवा काही वर्ष सुद्धा गोल्ड रेंज बाउंड राहण्याचे चान्सेस आहेत. परिणामी मोठी ग्रोथ किंवा फास्ट रिटर्न पाहून करणारी आपली गुंतवणूक आपल्याला परतावा चांगला देणार नाही. सो आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काही दिवसांसाठी, महिन्यांसाठी आणि काही वर्षांसाठी बोटावर मोजण्याइतक्या आपल्याला एस-आय-पी थ्रू गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं आणि जेव्हा एक चांगला डिप मिळेल, एक 10, 15, 20%चं करेक्शन मिळेल, त्यावेळेला लमसम आपण ॲड करू शकतो. पण आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं थोडंसं अडचणीचं ठरू शकतं. पण ही कुठल्याही प्रकारे ॲडवाईज नाही. मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. पण हा व्हिडिओ जर तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवला, तर त्यांनाही गोल्डबद्दल झालेली शंका मनात क्लिअर होऊ शकते आणि त्यांनाही क्लॅरिटी मिळेल, की कशी आणि कुठे गुंतवणूक करावी. तुम्हाला आमची काहीही मदत लागेल, तर या नंबरला कॉल करा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्काने करा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.